एक दृश्य आहेत पुण्यातली। महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरू आहे। एकत्र येऊयात, हक्कासाठी लढा देऊयात, अशा प्रकारचा बॅनर सुप्रिया सुळे यांच्या हातात आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि महाविकास आघाडीचे पुण्यातले स्थानिक पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आज धरणं आंदोलन सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील आंदोलनात सहभागी झाल्यात। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। वैभव, हे आंदोलन महाविकास आघाडीचं पुण्यातलं आजचं कशासाठी? जिल्हा नियोजन समितीची जी बैठक होती, जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे हा निधी स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळालेला नाही, त्याच्यामुळे या निधीमध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही। त्याच्यामुळे या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यासमोर सुरू केले। 2 दिवसांपूर्वी 300 कोटी रुपयांच्या कामाची यादी जी आहे ती जिल्हा नियोजन मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, भोरवेल्ला मुळशीचे आमदार जे आहेत संग्राम थोपटे, शिरूरचे आमदार जे आहेत अशोक बापू पवार यांना कुणालाही प्रतिनिधित्व जे आहे ते मिळालेलं नव्हतं आणि त्यांच्या 1 रुपयाचा निधी जो आहे तो त्यांना देण्यात आला नाही। या उलट अजित पवार जे पालकमंत्री आहेत त्यांच्या गटाच्या आमदारांना 40 ते 50 कोटी रुपयांची कामं मंजूर करून पैसे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी या सगळ्या मंडळींकडून आंदोलन जे आहे ते सुरू केलं गेलंय। स्वतः सुप्रिया सुळे या आंदोलनाला उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर संग्राम थोपटे, भोरवेल्ला मुळशीचे आमदार, अशोक बापू पवार आहेत, संजय जगताप आहेत, पुरंदरचे आमदार, हे तिन्ही आमदार, एक खासदार आणि महाविकास आघाडीचे जिल्ह्याभरातले कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आज महाविकास आघाडीचं पुण्यामध्ये सुरू असलेलं आंदोलन आणि त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्यात।